मित्रांनो, कोट्याधीश सॅम्युअल डॉक्टरांच्या दवाखान्यात आला आणि डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब, आनंद मिळवणारं औषध असेल तर मला द्या. त्या क्षणी डॉक्टरांनी स्मित हास्य केलं आणि त्यांनी आपल्या दवाखान्यावर काम करत असलेल्या एका वृद्ध महिलेला जवळ बोलवलं आणि सॅम्युअलला सांगायला लावलं की तिला आनंद कसा मिळाला. त्यावेळेला ती महिला सॅम्युअलला म्हणाली की साहेब, माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचा अपघाती मृत्यू झाला आणि मी एकदम जीवनामध्ये डिप्रेशन मध्ये गेले, नैराश्यामध्ये गेले. आणि एक दिवस मी घरामध्ये जात असताना, पावसाचे दिवस होते, एक मांजराचं पिल्लू पूर्ण भिजलं होतं आणि ते माझ्या दाराजवळ बसलं होतं. मी त्याला आत घेतलं, मी त्याचं अंग पुसलं, त्याला दूध दिलं आणि त्या पिल्लाने दूध पिलं आणि ते एकदम असं माझ्याकडे आनंदाने बघू लागलं आणि त्या क्षणी मला खूप आनंद झाला. त्यानंतर त्या पिल्लाला मी रोज दूध द्यायला लागले आणि ते पिल्लू मी आलं की माझ्याजवळ येऊन बसतं, मला असं स्पर्श करतं, मी त्याला कुरवाळते, मला खूप आनंद मिळतो. नंतर मी पक्ष्यांना खायला टाकायला लागले, गल्लीमध्ये जी कुत्री त्यांना खायला टाकायला लागले आणि जसजसं मी त्यांना द्यायला लागले मला आनंद मिळायला लागला. मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्यांसाठी काही करता त्यावेळेला तुम्हाला आनंद मिळत असतो. साधू वासवानी म्हणतात, तुम्हाला सुख हवे ना, मग इतरांना सुखी करा. इतरांना सुखी केलं की तुम्ही सुखी व्हाल. म्हणून देण्यात आनंद द्यायला शिका आणि आनंदी रहा.